नमस्कार मित्रांनो, आपल्या भारतीयांसाठी नेहमीच चर्चेचा असणारा विषय म्हणजे सोन्याच्या किमती. सध्या देशभरामध्ये सोन्याच्या किमतींनी अक्षरशः उच्चांक गाठलाय. 94,000 रुपये प्रति तोळा इतकी सोन्याची किंमत झाली आहे, म्हणजे आत्तापर्यंतची सर्वात जास्त किंमत होय. सध्या लग्नसराईची वेळ आणि सोन्याच्या किमतीतील ही प्रचंड वाढ सामान्य माणसासाठी डोकेदुखी ठरतीये, पण गुंतवणूकदारांसाठी मात्र पर्वणीच होय. सोन्याच्या किमतीच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मोठा दावा केला गेलाय. कुणी केलाय तो दावा? तो केला आहे अमेरिकेतील प्रसिद्ध फायनान्शियल फर्म मॉर्निंग स्टारचे प्रसिद्ध विश्लेषक, ज्यांचं नाव आहे जॉन मिल्स. जॉन मिल्स यांनी काय दावा केलाय? तर पुढील 5 वर्षात सोन्याच्या किमती 38% घटू शकतात. म्हणजे आज जो सोन्याचा भाव 94,000 रुपये प्रति तोळा आहे, तो थेट 55,000 होऊ शकतो. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले ना? मग काय आहे त्यामागचं ठोस कारण, किंवा मग का केला जातोय असा दावा? जॉन मिल्स यांच्या मते सध्या सोन्याचा सप्लाय जगभरामध्ये वाढतोय. सोन्याच्या किमती वाढल्यावर सोन्याच्या खाणीतून अधिक उत्पादन घेतलं जातं. एक नवा विक्रम असाही आहे की 2024 मध्ये 4,794 मेट्रिक टन सोनं उत्पादन करण्यात आलं, आणि त्याचबरोबर जुनं सोनंही मोठ्या प्रमाणावर रिसायकल केलं गेलं, आणि त्यामुळेच बाजारामध्ये सोन्याची आवक वाढली. मग डिमांडचं काय? मित्रांनो, एक गोष्ट प्रकर्षाने पाहावी लागेल की चीनसोबत अनेक देशांच्या सेंट्रल बँकांनी गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी केलं. काय कारण होतं त्या पाठीमागे? तर अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करणं. सेंट्रल बँकांनी 2024 मध्ये 1,045 टन सोनं खरेदी केलं, आणि सलग 3ऱ्या वर्षी बँकांनी 1,000 टनापेक्षा जास्त सोनं देखील खरेदी केलं. मित्रांनो, असं देखील म्हटलं जाते की बहुतांश सेंट्रल बँका पुढच्या वर्षी सोन्याची खरेदी कमी करू शकतात, किंवा सध्याचाच साठा कायम ठेवण्याची देखील शक्यता असू शकते. आणि गुंतवणूकदारांचा विचार केला तर सध्या आपल्याला गोल्डमध्ये गुंतवणूक वाढलेली दिसून येत आहे. पण या अगोदर जेव्हा सोन्याच्या किमती कमी झाल्या होत्या, तेव्हा ही गुंतवणूक वाढताना दिसत होती. त्यामुळे अनेक तज्ज्ञांचं म्हणणं असंही आहे की ही सोन्याची वाढ थोडी कृत्रिम असू शकते. मित्रांनो, या सर्व बाबींना थोडा विरोधही आहे. अगदी बरोबर ऐकले, हो, विरोधच. जॉन मिल्स यांच्या या दाव्याला काही मोठ्या बँकांचे अर्थतज्ज्ञ विरोध करत आहेत. त्यांच्या मते पुढील 2 वर्षात सोन्याचा दर 1 लाख रुपये प्रति तोळा होऊ शकतो, असे बँक ऑफ अमेरिकेचे देखील म्हणणे आहे. मागील काही वर्षातील सोन्याच्या किमतीचा आपण आलेख जर पाहिला तर सोन्याचा भाव 2019 मध्ये 39,000 रुपये होता. 2020 मध्ये तो 50,000वर गेला. 2021 मध्ये थोडी घसरण होऊन सोन्याचा भाव 48,000 रुपयापर्यंत आला होता, परंतु पुढे वाढ होतानाच दिसून येत आहे, आणि आज 2025 मध्ये जवळपास 95,000 रुपये एवढा सोन्याचा भाव आहे. शेवटी निष्कर्ष काय? सोन्याच्या किमती वाढणार की कमी होणार? अर्थतज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किमती 1 लाखापर्यंत जाणार, की जॉन मिल्स यांच्या दाव्यानुसार 5 वर्षामध्ये दर 55,000वर जाणार? मित्रांनो, मग तुमचं मत काय? पण जर तुम्ही गुंतवणूक सोन्यामध्ये करत असाल तर भविष्यवेधी विचार आणि मार्केटचा अभ्यास करणं मात्र महत्त्वाचं ठरतं. मग काय म्हणता? खरंच सोनं स्वस्त होईल की गाठेल एकदाची 100? तुमची मते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.